आजीची चकित करणारी यंत्र. अम्माची, अम्माची, आपण आज खोबऱ्याच्या वड्या करायच्या का ग? सूरजनं स्वयंपाकघराच्या दारातून डोकावत विचारलं. अम्माची हसली. अरे वा, छान कल्पना आहे, पण एक अट आहे हं. काय अट? सूरज उत्सुकतेनं विचारू लागला. तू मला सगळी मदत करणार असशील तरच. हो हो, नक्की करीन, प्लीज आजी. बरं मग, चला कामाला लागूया, अम्माची म्हणाली. सूरज आनंदानं उड्याच मारू लागला. हुर्रे! थोड्याच वेळात दोघेही नारळाच्या बागेत पोहोचले. तयार आहेस ना आजी? सूरजनं मोठ्याने विचारलं. एकदम तयार, अम्माचीनं हसत उत्तर दिलं. पण लक्षात ठेव, आपण फक्त तयार नारळच काढणार आहोत. जे सगळीकडून तपकिरी झालेले असतील तेच निवडायचे. सूरजनं मान डोलावली. अम्माचीनं नारळाच्या झाडाला बांधलेल्या दोरीच्या सहाय्यानं नारळ खाली उतरवायला सुरुवात केली. बघ बघ, लक्ष दे, खाली येतायत. सरररर, धपाक. एकामागून एक नारळ जमिनीवर पडू लागले. सूरज टाळ्या वाजवत होता. वा, किती मजा येतेय. मजा तर आहेच, पण यात साधं यंत्रही आहे बरं का, अम्माची म्हणाली. साधं यंत्र? ते काय असतं? सूरजनं आश्चर्यानं विचारलं. थांब, काम करताना तुला सगळं समजेल. दोघांनी नारळ गोळा केले आणि घरी आले. चल, आता आधी नारळ सोलूयात. अम्माचीनं नारळ सोलायचं साधन घेतलं. खप्प कर्र, खप्प कर्र. काही वेळात नारळाचं जाड साल निघालं. अरे वा, हे तर खूप सोपं झालं, सूरज म्हणाला. हो ना, हेही एक साधं यंत्र आहे. आता अम्माचीनं नारळ फोडण्यासाठी हातोड्यासारखं साधन घेतलं. खटाक. नारळ 2 भागांत फुटला. वा, आतलं पांढरं खोबरं किती छान दिसतंय, सूरज आनंदानं म्हणाला. इतक्यात त्याच्या पोटातून आवाज आला. गुर्र. अम्माची खुदकन हसली. अरे, अजून थोडा धीर धर, वड्या लगेच तयार होतील. आता अम्माचीनं खोवणी काढली. आता नारळ खोवायचा. कर्र कर्र. सूरजही काळजीपूर्वक नारळ खोवू लागला. हे बघ, खोवणीमुळे काम किती पटकन होतं. खोवलेलं खोबरं, साखर, दूध आणि वेलची पूड एका मोठ्या भांड्यात घातली. अम्माचीनं मिश्रण हलवत गॅसवर ठेवलं. थोड्याच वेळात घरभर गोड सुगंध पसरला. किती छान वास येतोय ना अम्माची, सूरजनं डोळे मिटून खोल श्वास घेतला. हो बाळा, स्वयंपाकात सुगंधही तितकाच महत्वाचा असतो. मिश्रण घट्ट झाल्यावर अम्माचीनं ते तुपानं लावलेल्या ताटात ओतलं. आता हे नीट पसरवायचं. सूरजनं चमच्याच्या मागच्या बाजूनं मिश्रण समतल केलं. आता थोडा वेळ थांबायचं, हे जरा गार होऊ दे. इतकी वाट बघणं कठीण आहे ग, सूरज म्हणाला. अम्माची हसली. चांगल्या गोष्टींसाठी थोडा संयम ठेवावा लागतो. काही वेळानं मिश्रण घट्ट झालं. अम्माचीनं सुरी घेतली. आता नेटक्या छोट्या छोट्या वड्या पाडायच्या. टक टक टक. चौकोनी सुंदर खोबऱ्याच्या वड्या तयार झाल्या. वा वा, आपल्या खोबऱ्याच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत, सूरज आनंदानं ओरडला. तोंडाला अगदी पाणी सुटलंय. दोघांनी एक एक वडी तोंडात टाकली. मस्त, खूपच छान झाले आहेत, सूरज म्हणाला. अम्माचीनं त्याच्याकडे प्रेमानं पाहत म्हणाली. आज तू फक्त वड्या बनवायला मदत केली नाहीस, तर एक महत्वाची गोष्टही शिकलास. काय ग आजी? आपलं काम सोपं, सुटसुटीत आणि झटपट करणाऱ्या उपकरणांना साधी यंत्र म्हणतात. अरे वा, म्हणजे आपण आज खूप साधी यंत्र वापरली. अगदी बरोबर. अम्माचीनं बोटांवर मोजत सांगितलं. उतरण, तरफ, चाक आणि चाकाचा आस, पाचर, कप्पी, खोबणीचं चाक, स्क्रू. आता सांग बरं, आपण नारळाच्या वड्या बनवताना कोणकोणती साधी यंत्र वापरली? सूरज विचार करू लागला. नारळ खाली उतरवण्यासाठी दोरी आणि कप्पी, नारळ फोडण्यासाठी पाचर, खोवणीसाठी चाक आणि चाकाचा आस आणि वड्या कापण्यासाठी सुरी. अम्माची आनंदानं म्हणाली. शाब्बास, अगदी बरोबर ओळखलंस. सूरज हसत म्हणाला. अम्माची, तुझी यंत्र खरंच चकित करणारी आहेत.
अम्माची हसली आणि म्हणाली, आपल्या आजूबाजूला अशी अनेक साधी यंत्र असतात, फक्त ती ओळखायला शिकायचं असतं. त्या दिवशी सूरजला फक्त खोबऱ्याच्या गोड वड्यांची चवच नाही, तर विज्ञानाची गोडीही लागली. नवीन गोष्टी, नवीन शिकवण आणि भरपूर मजा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.